आजची संस्कृती ठाणे जिल्ह्यातली अशी झाली, विरोधक तर लांब, मित्रपक्षांनाही संपवा. महायुतीमध्ये एकमेकांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना घेऊ नये, हे जे राज्य पातळीवर धोरण ठरलं होतं, त्याला छेद द्यायचं काम शिवसेनेने केलं. इंटरनल मेट्रो ठाण्याला गरज आहे का? तर अजिबात नाही. जी ऑलरेडी मेट्रोची लाईन आहे ती कंप्लिशन झालेली नाही. आणि तुम्हाला सावरकर नगरवरनं जे कॅडबरी जंक्शनला यायचं तर 2 किलोमीटर आहे. आतमध्ये तुम्हाला मेट्रो कशाला पाहिजे? अनेक असे रेल्वेचे प्रश्न आहेत जे सोडू शकलं असतो, ते मागच्या 10 वर्षामध्ये सुटले नाहीत. यांनी रेल्वे प्रवाशांना 100% त्याचा फटका बसतो. नमस्कार. लोकसत्ता लोकसंवाद ठाण्याच्या दुसऱ्या पर्वात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची धामधूम सगळीकडे सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे ठाणे आणि हा ठाणे जिल्हा वेगवेगळ्या कारणांनी पुन्हा एकदा या सगळ्या धामधुमीच्या केंद्रस्थानी आहे. महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला. ते मुख्यमंत्री राहिले त्यानंतर हा जिल्हा खूप प्रकाशझोतात आला. राज्याच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य निवडणुका होत आहेत आणि यात युती होणार का, महायुतीने पुढे जावं लागेल का, हे गणित कसं असेल, ठाकरे बंधूंचं आव्हान कसं असेल, अशा वेगवेगळ्या तर्कवितर्कांवर ही निवडणूक आता गेलेली आहे. आज आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आहेत. ते प्रदेशाचे जरी असले तरी त्यांना इथे बोलवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी ही अनेक काळ ठाणे राहिलेली आहे. ते ठाणे लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांचा प्रवास कल्याणच्या दिशेने सुरू झाला, तेथेही ते खासदार राहिलेले आहेत आणि आता ते प्रदेश पातळीवर त्यांच्या पक्षाची बऱ्यापैकी धुरा सांभाळत असतात. इथल्या नागरी प्रश्नांची त्यांना जाण आहे. रेल्वेचे अनेक प्रश्न त्यांनी संसदेत मांडलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या राजकीय व्यवस्थेची आखणी त्यांनी दोन्ही बाजूनी जवळून पाहिलेली आहे. मी दोन्ही बाजूनी यासाठी म्हणेन की एकेकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ब्लू आईड बॉय, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि आता अजित पवारांच्या कोर टीममधले सदस्य, असं आधी मोठ्या मोठ्या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला आहे. ठाणं काय आहे, कल्याण काय आहे, हा सगळा पट्टा काय आहे याची त्याला बारीक माहिती आहे. आणि आपण या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांना किंवा आपल्या प्रश्नांना ते उत्तरं देतील. प्रश्न आमचे टोकदार असतील, त्यांची उत्तरंही टोकदार असतील की नाही आपण आता पाहू. मी सुरुवातीला परांजपे साहेबांना विनंती करतो की एक 10 ते 15 मिनटं किंवा आपल्याला योग्य वाटेल तितकं आपली प्रस्तावना करावी. आपली या निवडणुकीला सामोरे जाताना ठाणे, कल्याण, डोंबिवली, MMR असेल किंवा राज्य पातळीवर असेल, आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्यानंतर आम्ही ज्याला टोकदार म्हणतो अशा प्रश्नांना आपण सामोरे जाईल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. असं आहे की 2 जुलै 2023ला, म्हणजे मी फार मागे जात नाही, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वपूर्ण स्थित्यंतर जून 2022ला घडलं आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार झालं. त्याच्यानंतर बरोबर साधारण 1 वर्षांनी 2 जुलै 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर एक वेगळी राजकीय भूमिका जवळजवळ 43 आमदारांनी घेऊन त्या युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाला आणि युतीचं सरकार हे महायुतीचं सरकार झालं. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा प्रकारचं महायुतीच्या सरकारचा प्रवास हा 2 जुलै 2023पासून सुरू झाला. त्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढले. महाराष्ट्राच्या एकंदर दृष्टिकोनातनं महायुतीला पाहिजे तसं यश लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालं नाही. 48 पैकी 31 जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या आणि केवळ 17 जागांवर यश हे महायुतीला मिळालं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक नॅरेटिव्ह की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिलं ते बदलण्यात येईल अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली. मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला धर्माच्या नावावर त्रास देण्यात येईल अशा प्रकारचं नॅरेटिव्ह देखील सेट करण्यात आलं आणि कुठेतरी महायुतीला जे अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही.
कोकणामध्ये जरूर महायुतीचे खासदार निवडून आले. मुंबई असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहिजे तसं यश महायुतीला मिळालं नाही. आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक येता येता अनेक असे निर्णय महायुतीच्या सरकारने घेतलं. त्याच्यातला एक अभूतपूर्व असा निर्णय होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ज्याच्यामध्ये जवळजवळ 2,47,00,000 महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये DBTनी डायरेक्ट ट्रान्सफर सुरू झाले. शेतकऱ्यांसाठी असेल 7.5 HP मोटर पंप असेल, यांना मोफत इलेक्ट्रिसिटी असेल. त्याचप्रमाणे सोयाबीन, कॉटन ह्यांना असलेला भाव, अनेक असे शेतकऱ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, युवकांसाठी असतील, हे निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, या महायुतीच्या सरकारने घेतलं. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश हे महायुतीला मिळालं. जवळजवळ 288 पैकी 238 जागा ह्या महायुती आणि सहयोगी पक्षांच्या निवडून आल्या. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे असतील, ह्यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली या सरकारचा कारभार सुरू झाला. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नंतर नुकत्याच 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. याच्यामध्ये जवळजवळ 215 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष हे निवडून आले आणि सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्याची संख्या देखील महायुतीची होती. आता होणाऱ्या 29 महानगरपालिका, याच्यामध्ये मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या 28 महानगरपालिका, ह्याच्यामध्ये देखील महायुतीचं आता कसब लागणार आहे. अनेक ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न होतो आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना युती होऊ शकते, काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि BJP एकत्रित येऊ शकतात. आणि जिथे महायुती शक्य नसेल तिथे स्वतंत्रपणे लढण्याची देखील तयारी ह्या तिन्ही राजकीय पक्षांनी ठेवलं आहे. म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या जास्त आव्हान देणार आहेत. जो कौल विधानसभेला महायुतीला मिळाला तोच नगरपालिका नगरपंचायतीला मिळाला. पण शहरी भागाचं मतदान आता पूर्ण होत असताना हाच कौल ह्या शहरातील जनता देते की नाही हा बघण्यासारखा, म्हणजे काय उत्तर जनता देते. महायुतीला विश्वास आहे की महायुतीचेच सर्वाधिक महापौर या 29 महानगरपालिकांमध्ये येतील. आणि आता रणधुमाळी सुरू झाली. 23 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. 31ला स्क्रुटिनी आहे, 1-2ला विड्रॉल आहे आणि 15 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेमध्ये निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने उतरलेला आहे. आनंदजी, आपण साधारणपणे मी ठाण्याचा पहिला विषय घेईन किंवा एकूण आपण महायुतीचा एकूण प्रवासाचं सगळं हे केलं. माझा एक असा प्रश्न आहे की MMRमध्ये प्रामुख्याने मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली परिसर असेल, पुण्याचाही काही भाग असेल, तर यामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात एक किमान संवाद होतोय असं दिसतंय. किंबहुना असं म्हणूया आपण की महाशक्तीने एक भाजपच्या नेत्यांना, स्थानिक नेत्यांना एक असा आदेश दिला की तुम्ही तातडीने युती संदर्भात बोलणी करा. रवींद्र चव्हाणांनी एक पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले महायुतीने आम्ही सामोरं जाऊ, पण त्याच्यामध्ये पण शिवसेनेसोबतच्या युतीचा विचार होतोय. रवींद्र चव्हाणांची प्रेस कॉन्फरन्स होते आणि अवघ्या 2 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फरन्स पुण्यात घेतात आणि म्हणतात की आम्ही अजित पवारांबरोबर जाणार नाही. एवढी खुली भूमिका ते अजित पवारांविषयी घेतात. मात्र शिंदेविषयी मात्र ते आम्ही एकत्र जाऊ, आमची नैसर्गिक मैत्री आहे वगैरे वगैरे अशाच चर्चा ते पुढे ठेवतात. ठाण्यातही हेच दिसतंय. ठाण्यात 2 पक्षाचे नेते एकत्र बसतायत. कल्याण रवींद्र चव्हाण शिंदेंच्या घरी येत आहेत. नवी मुंबईतही बळे का होईना चर्चेला एकत्र बसतायत लोक. यात अजित पवारांना म्हणजे तुमच्या पक्षाला पूर्णपणे बाजूला सारलं जातंय का असं चित्र आहे. तर यावर तुमचं काय मत? असं आहे की एक पार्श्वभूमी अशी आहे की MMR रिजनमध्ये आज ठाणे जिल्ह्यातील 6 महानगरपालिका
पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरार महापालिका आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल महापालिका. ह्या दोन्ही जिल्ह्यांचा, तिन्ही जिल्ह्यांचा जर अभ्यास केला तर इथे कायमच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक राहिलेली. एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की गेले अनेक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या विरोधातच महापालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल लढत आलेले आहेत. आणि ज्यावेळेला स्थानिक पातळीच्या निवडणुका होतात त्यावेळेला पक्षाची ही देखील अडचण होते की कार्यकर्त्यांना तिकिटाची संधी द्यायची कशी. कारण आमदारकीला, खासदारकीला फार कमी कार्यकर्ते त्या निवडणुका लढायला इच्छुक असतात. आणि म्हणून ज्यावेळेला स्थानिक पातळीच्या निवडणुका होतात त्यावेळेला चित्र नेहमीच वेगळं असतं. ही बात नक्कीच आहे की आत्ता सध्या महायुतीमध्ये दोनच पक्ष चर्चा करताना दिसत आहेत, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. मला खरं तर कधी कधी आश्चर्य वाटतं, कारण जे काय मी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम केलं आहे त्यांचा ॲप्रोच हा कायम सर्वसमावेशक, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा आहे. तो नंतरच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या दिसत नाही. भारतीय जनता पार्टीबद्दल मी अगदी एक एक महापालिका वाईज उदाहरण देऊ शकतो की नव्या मुंबईमध्ये माजी खासदार संजीव नाईक असतील, संदीप नाईक असेल, यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, आमचा प्रस्ताव देखील त्यांनी घेतला आणि ह्याच्यावर आमची शिवसेनेची काय चर्चा होते त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करू अशा प्रकारची भूमिका घेतली. भारतीय जनता पार्टीने नक्कीच नवी मुंबई असेल, इवन कल्याण डोंबिवली असेल, तिथे आमच्याशी चर्चा केली. कल्याणमध्ये देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिथले आमचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यांना देखील आम्ही कुठल्या कुठल्या सीट लढू शकतो, प्रभाग लढू शकतो ही दिली. दुर्दैवाने मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, नवी मुंबई असेल, ठाणे लोकसभेतील तिन्ही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं जे दुसऱ्या पातळीचं नेतृत्व आहे, ज्यांच्यासाठी लोकसभेमध्ये आम्ही काम केलं, त्यांनी कुठलेही संवादाचे दोर हे आमच्याबरोबर ठेवले नाही आहेत. तुम्ही दुसऱ्या पातळीचे नेते म्हणताय, म्हणजे तुमचा रोख मला असं वाटतं खासदार नरेश मस्केंवर अधिक असावा. पण एकंदरच शिवसेनेचा दुसऱ्या टप्प्याचा जो नेतृत्व आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंचं राजकारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे थोडंसं समन्वयी राजकारण राहिलेलं आहे. पूर्वी ते जितेंद्र आव्हाडांना घेऊन चालायचे, रवींद्र चव्हाणांचे त्यांचे मैत्रीचे संबंध होते. अलीकडच्या काळात असं दिसत नाही. रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेच्या दुसऱ्या फळीचा सातत्याने संघर्ष होताना दिसतोय. आव्हाडांची अवस्था तर काय झाली आपण पाहिलेली आहे. तर ही जी दुसरी पातळी आहे, नरेश मस्के असतील किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, यांना आपण काय म्हणूया, शत्रूंची तर स्पेस नकोच आहे, पण लगतच्या मित्रांची पण स्पेस नको आहे, असंच साधारण चित्र आहे का? असं आहे की कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण महापालिका असेल किंबहुना उल्हासनगर महापालिका असेल, दोन्ही ठिकाणी आमच्या जिल्हाध्यक्षांशी संवाद साधला. कारण उल्हासनगरमध्ये देखील आमचे 4च नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आलेले, कल्याणमध्ये 2च नगरसेवक आमचे निवडून आलेले. पण तिथल्या दोन्ही जिल्हाध्यक्षांशी संवाद साधण्याचं काम हे कल्याणचे खासदार जे लोकसभेमध्ये त्यांचे नेते आहेत ते डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केलं. पण ठाणे लोकसभेचे खासदार, मी अगदी थेट नाव घेतो, नरेश मस्के, ते जिल्हाप्रमुख देखील आहेत, यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा संवाद हा राष्ट्रवादीचे ठाण्याचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला असतील, नव्या मुंबईमध्ये नामदेव भगत होते, ते पक्ष सोडून गेले, किंवा मीरा भाईंदरला प्रमोद कांबळे आमचे आहेत, त्यांच्याशी झाला नाही. एक बरोबर घेऊन जायची जी प्रवृत्ती लागते की लोकसभेला आपला पक्ष सत्तेत आहे, धनुष्यबाणाचं काम राष्ट्रवादीच्या लोकांनी केलं, विधानसभेला केलं, तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही राष्ट्रवादीला सामावून घेऊन त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये कमी दिसते. आणि माझं खंत एवढीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्र बघायचा असल्यामुळे त्यांच्यापर्यंत सर्व गोष्टी पोचत नाहीत. नरेश पोचून देत नाही, नरेश मस्के पोचून देत नाही. आता त्यांच्या पक्षाची काय रचना आहे, कोण रिपोर्टिंग करतं हे ते बोलू शकतील. पण माझा आलेला अनुभव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणून आलेला अनुभव ठाणे लोकसभेतला, मी अगदी निर्भीडपणे म्हणजे स्पष्ट जे सत्य आहे तेच बोललो आहे. माझा प्रश्न असा वेगळा आहे की
आत्ता या निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना भाजपा सोबत तुमची युती काही ठिकाणी होत नाहीये. पण पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला. तोच पॅटर्न ठाण्यामध्ये काल तुमच्या जिल्हाध्यक्षांनी नजीम मुल्ला यांनी स्टेटमेंट केलं, की 30 तारखेपर्यंत प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू, वरिष्ठांकडे पाठवू. आम्ही आव्हाड आमचे काही शत्रू नाहीत. तर नेमकं काय ठाण्यात तसं त्याबाबत काही चाललंय का 2 राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याचं? असं आहे की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीबद्दल घेतली होती की दोन्ही पक्षांकडे एवढे कार्यकर्ते आहेत की तिथे युती भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची शक्य होणार नाही. पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी प्राथमिक चर्चा केली. ती आता अंतिम टप्प्यामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांकडे गेलेली आहे. तिथे कुठल्या प्रकारचा निर्णय होतो हा तिथे स्थानिक तिथली परिस्थिती बघून घेतला जाईल. ठाण्याचं बोलायचं झालं तर जितेंद्र आव्हाड हे आमचे राजकीय विरोधक तर आहेच ना. ज्यावेळेला 2 जुलै 2023ला माननीय अजितदादा पवारसाहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेला मी स्वतः जिल्हाध्यक्ष होतो. नजीम मुल्ला महापालिकेमध्ये पक्षाचं नेतृत्व करत होते. त्यावेळेला आम्ही माननीय अजितदादा पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य करून आम्ही अजितदादा पवारसाहेबांबरोबर गेलो. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांबरोबर राहिले. त्यामुळे हा राजकीय संघर्ष आजचा नाही तर 2 वर्षाचा आहे. त्यामुळे नजीम मुल्लांनी जे वक्तव्य केलं की त्यांच्याकडनं कुठला प्रस्ताव आला, या क्षणापर्यंत अत्यंत जबाबदारीने सांगतो की कुठलाही प्रस्ताव विचाराधीन पण नाही, त्यांच्याकडनं आलेलाही नाही. तो आला तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे आम्ही नक्की ती चर्चा करू. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची राजकीय संघर्ष हा गेले 2 वर्ष आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांबरोबर वक्तव्य केलेली आहेत, ही आमचा कार्यकर्ता विसरलेला नाही. आम्ही 2 वर्षाच्या या संघर्षामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, यांच्याबद्दल कधीही कुठल्याही प्रकारची टीका केलेली नाही. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाडांकडनं सातत्याने माननीय अजितदादा पवारसाहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका देखील करण्यात आली. हे विसरण्यासारखं देखील सोपं नाही. त्याला जोडून प्रश्न आहे, की समजा की अशी परिस्थिती आली 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची, कारण गेल्या 2 वर्षाच्या संघर्षाच्या काळात तुम्ही आरोप, प्रत्यारोप बरेच तुमची एकमेकांवर टीका झाली आणि एकत्र यायची वेळ झाली, तर काय नेमकं चित्र असू शकतं? तर त्यांच्याकडनं प्रस्ताव आला तर नक्कीच आम्ही, जसं मी बोललो की प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवारसाहेब यांच्यासमोर तो मांडू. शेवटी जो आदेश आमचे नेते देतील तो आम्हाला मान्य असेल. तुम्ही मगाशी मी मूळ शिवसेनेकडे येतो. तुम्ही मगाशी असं म्हणालात की दुसऱ्या पातळीवर संवाद नाही आहे. मला असं वाटतं तुम्ही एका पक्षाचे नेते आहात, पण तुम्ही त्याबरोबर एक राजकीय विश्लेषक देखील आहात, राजकीय निरीक्षक देखील आहात. ठाण्यात किंवा आपण असं म्हणूया ठाणे जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेला मित्रपक्ष म्हणजे तुम्हीच नव्हे, भाजपलाही ते जे काही सध्या वागणूक देत आहेत असं म्हणूया आपण, किंवा जागा वाटपांमध्ये बोलणीमध्ये त्यांचा जो सूर दिसतोय, तर तो त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे ते तुम्हाला खूपच आडबाजूनी वागवत आहेत, पण ते भाजपाला तरी सन्मानाने वागवताना तुम्हाला दिसत आहेत का? असं आहे की राज्य पातळीवर एक निर्णय झाला होता की महायुतीमध्ये एकमेकांची माणसं घेऊ नका. पण ह्याला छेद द्यायचं काम उल्हासनगरला शिवसेनेने केलं. भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक शिवसेनेनी त्यांना प्रवेश दिला आणि तिथनं त्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या संघर्षाला ठाणे जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी तर मग लाईनच लावली, तुम एक लोगे तो मैं 2 लूंगा. त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये एकमेकांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना घेऊ नये हे जे राज्य पातळीवर धोरण ठरलं होतं, त्याला छेद द्यायचं काम शिवसेनेने केलं. अगदी नव्या मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांना प्रवेश देण्याचं काम हे शिवसेनेने केलं, जे अत्यंत चुकीचं होतं.
अनेक ठिकाणी शिवसेनेची भूमिका ही मित्रपक्षांना संपवण्याची असते, जी महायुतीच्या वातावरणासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पोषक नाही. तुम्ही म्हणालात की मित्र पक्षांना ठाणे जिल्ह्यातच संपवणारी असते की इतरही तुम्हाला आता दिसलं, आणि तुम्ही आता म्हणालात की नामदेव भगतांना त्यांनी प्रवेश दिला. तहाची बोलणी त्यांनी तिकडे थांबवली, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रवेश बंदीचा तह झाला या दोन पक्षांमध्ये. पण असं असताना त्यांनी राष्ट्रवादीचा या पातळीवर विचार केलेला दिसत नाहीये शिंदेनी. थेट तुमच्या जिल्हाध्यक्षांना पक्षात दिला गेला. असं होतंय का की थोरल्या शिंदेकडून अजितदादांना खूपच मी म्हणणार नाही असं हा हलक्यात घेणं हा शब्द मी म्हणणार नाही, पण फार गृहीत धरलं जात आहे का त्यांना? हे असं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण साधारण 96पासून जर आपण एक मागे 96पर्यंत मागे गेलो, एक जवळजवळ 35 वर्षाचा कार्यकाळ होतो. 96पासून शिवसेना भारतीय जनता पार्टीचंच वर्चस्व हे ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बलस्थानं ही पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण भाग होता. त्यामुळे स्वाभाविक आहे की MMR रिजनमध्ये ज्या वेळेला पक्षाच्या ताकदीचा विचार होईल, म्हणजे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा ताकदवरच आहेत. पण मित्रपक्षांना देखील जगू द्यायचं असतं. मित्रपक्षांना देखील आपलं मन लिबरल, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, की तुमचं मन मोठं आणि लिबरल असलं पाहिजे, की केवळ विरोधकांनाच नाही. म्हणजे पूर्वी ही संस्कृती होती की विरोधकांनाही सन्मानाने वागवलं जायचं. आजची संस्कृती ठाणे जिल्ह्यातली अशी झाली, विरोधक तर लांब, मित्रपक्षांनाही संपवा. ही जी पॉलिटिकल विचारसरणी ज्याचं अधःपतन झालं आहे, म्हणजे मी अगदी स्पष्ट परखडपणे म्हणतो की ती जी पॉलिटिकल मॅच्युरिटी, ती जी पॉलिटिकल लिडरशिप 30 वर्षापूर्वी होती, की निवडणुका ह्या 2 महिन्यासाठी असतात, पण एकमेकाचा सन्मान करणं, एकमेकांच्या म्हणजे वी ॲग्री टू डिसॲग्री, जो डेमोक्रेसीचा मूलमंत्र आहे, की आपण एकमेकांची मतभिन्नता असली तरी त्या मतांचा आपण सन्मान केला पाहिजे, ही संस्कृतीच लयाला गेली. आणि तू विरोधक आहेस तर तुला मी संपवणारच आहे. माझा समविचारी पक्ष असलाच तरी मी संपवणार आहे. मीच फक्त जिवंत राहिलो पाहिजे आणि मीच ताकदवान झालो पाहिजे. ही जी प्रवृत्ती ठाण्याच्या राजकारणामध्ये आली, ही एकंदरीतच लोकशाहीसाठी घातक आहे. बघा आनंदजी, मजा बघा कशी आहे. तुम्ही हे जे काय वर्णन करताय, जर तुम्ही पक्षाचं नाव घेतलं नाही तर लोकांना असे वाटेल की तुम्ही भाजपाविषयी बोलताय. कारण हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्याच्या स्तरावर भाजपा असं करतं, अशी भाजपावर एक टीका होते की तो मित्र पक्षाला जगून देत नाही, तो विरोधकांना संपवतो, तो मित्र पक्षाला एवढी कच्च मिठी मारतो की ती अजगरापेक्षाही भयंकर असते, वगैरे वगैरे भाजपाविषयी असं म्हणलं जातं. तुमच्या बोलण्यात भाजपाविषयी सहानुभूती आहे असं दिसतंय की भाजपा त्यातल्या त्यात लिबरल दिसतोय अजित पवारांविषयी, तुमच्याविषयी. पण शिंदे काही तुमच्या पक्षाविषयी, दादांविषयी लिबरल दिसत नाहीये. तर जे भाजपाविषयी बोललं जात आहे ते तसंच तसं वर्णन तुम्ही ठाण्यातल्या किंबहुना शिंदेंच्या शिवसेनेविषयी करताय. तसे काय अनुभव आलेत नेमके दादांना, तुम्हाला? तर मी आत्ता 2 दिवसापूर्वीचा नवी मुंबईचा आपल्याला अनुभव सांगितला ना, की आमच्या जिल्हाध्यक्षालाच तुम्ही नव्या मुंबईच्या पक्षात प्रवेश देता, की जे राजकीयदृष्ट्या चुकीचं मला वाटतं. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महायुतीतलाच घटक पक्ष आहे. तुम्ही शिवसेना उभाठामधनं कोणाचा प्रवेश घेतलात, काँग्रेसमधनं घेतलात, मनसेमधनं घेतलात, फेअर इनफ, तुम्ही पक्ष वाढवताय. जी ग्रँड टोटलमध्ये जी टोटल आहे तीच तुम्ही तुमच्यामध्ये वाढवताय. एवढं तर ॲरेथमॅटिक समजलं पाहिजे ना, की ग्रँड टोटल 90 आहे, त्याच्यामध्ये बाबा तुमचे 40 आहेत, त्यांचे 40 आहेत, आमचे 10 आहेत, तर आमच्यातले 10तले कमी करून तुमच्यात नेत आहे. हे ॲरेथमॅटिक सिम्पल आहे, पण ती पॉलिटिकल मॅच्युरिटी त्या पक्षामध्ये नाही आहे. सर, ठाणे महापालिका क्षेत्रात एकीकडे आपण पाहतो शिवसेना आणि भाजप वाढताना दिसत आहे, पण मागील 15-20 वर्षाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती कळवा आणि मुंब्रा क्षेत्रातच वाढलेलं आहे. तर त्याचं कारण काय आहे? असं आहे की 2017च्या महापालिकेच्या निवडणुकांचा आपण जर रिझल्ट बघितला तर 8 नगरसेवक आमचे 2.5 विधानसभा ज्या आहेत, की 146 ओळा माजिवडा, 147 कोपरी पाचपाखाडी, 148 ठाणे शहर, 8 नगरसेवक आमचे निवडून आले होते.
आणि उरलेले 28 नगरसेवक हे कळवा मुंब्र्यातून आलेली सत्यस्थिती आहे. ठाण्यामध्ये 147 कोपरी पाचपाखाडी हा शेवटी मुख्यमंत्र्यांची विधानसभा आहे. कायमच तिथे केवळ भारतीय जनता पार्टीला देखील पॅनल नंबर 15 म्हणजे एकदम डिटेल मी सांगतो, पॅनल नंबर 15मध्ये BJPचे 3 नगरसेवक निवडून आले आणि कोपरीमध्ये 1 आला. ह्याच्या व्यतिरिक्त सर्व नगरसेवक शिवसेनेचे आले. 146मध्ये आमचे 4 नगरसेवक, त्याला 6 नंबरचं पॅनल हनुमान जगदाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलं. 148मध्ये 10 नंबर पॅनल नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वावर निवडून आलं आणि उरलेली सगळी ताकद ही कळवा मुंब्र्यातली होती. पण भारतीय जनता पार्टीपेक्षा 2 नंबरचा पक्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये 36 नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आली. भारतीय जनता पार्टी 23 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर झालेलं राज्य पातळीवर सत्तांतर, राज्य पातळीवर भारतीय जनता पार्टी ज्या वेगाने वाढली की 2019ला 105 आमदार आले, 14ला 122 आले होते आणि आता ते 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या वेगाने ती पसरली ती ठाणे जिल्ह्यात देखील पसरली. आज देखील ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचे आमदार हे शिवसेनेपेक्षा जास्त आहेत, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जी पूर्वीची ताकद होती, कारण अनेक मोठे नेते म्हणजे नवी मुंबई एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. माननीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथला महापौर हा राष्ट्रवादीचा असायचा, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. स्वर्गीय वसंत डावखरे साहेब होते, निरंजन डावखरे होते, हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. अनेक लोक राष्ट्रवादीची म्हणजे आज निवडून आलेले तिथल्या नगरसेवकांचे चेहरे आपण बघितलेत तर त्यातल्या बहुतांश लोकांना हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पूर्व इतिहास आहे हे आपल्याला दिसतं. सर, थोडं राजकारण बाजूला ठेवून आपण नागरिकांच्या समस्येकडे येऊया. एकेकाळी तुम्ही ठाण्याचे खासदार राहिलेले आहेत, कल्याणचेही खासदार होतात, प्लस तुम्ही ठाणेकर आहात. तर ओव्हरऑल ठाण्याची जी काही वाहतूक व्यवस्था आहे किंवा रेल्वेची व्यवस्था आहे ह्याच्यात काही बदल झालेला तुम्हाला दिसतोय का? नागरिकांच्या समस्या कुठे कमी झालेल्या दिसत आहेत का तुम्हाला? रेल्वेचा पहिला, कारण रेल्वे हा माझा कायमच आवडता विषय राहिलेला आहे. जे एक्सटेंडेड ठाणा स्टेशन म्हणजे 5-6 वर्षापूर्वी, कारण 2009 ते 14मध्ये म्हणजे मी 8 ते 9 ठाण्याचा खासदार होतो, त्यावेळेला स्वतः मी ट्रॅकमधनं फिरून मेंटल हॉस्पिटलची जागा बाहेर आहे ज्याच्यावर झोपड्या आहेत त्यांना SRAमधनं रिहॅबिलिटेट करून जी मोकळी जागा होईल इथे एक्सटेंडेड ठाणा स्टेशन झालं पाहिजे. म्हणजे CSTMवरनं सुटणाऱ्या स्लो ठाणा लोकल्स ह्या सगळ्या तिथे टर्मिनेट होतील. जुनं ठाणा स्टेशन आणि हे स्टेशन स्कायवॉकनी आणि जसं आपण ट्रान्सलेट हे असतो एअरपोर्टला तशा पद्धतीने दोन्ही कनेक्टेड असतील. TMTचा अद्यावत डेपो त्या एक्सटेंडेड ठाणा स्टेशनला असेल जेणेकरून पोखरण रोड 1-2 घोडबंदर रोडचा पूर्ण राहणारा जो ट्रेननी माणूस उतरतो तो तिथे जुन्या ठाणा स्टेशनला जाणार, बाहेरच्या बाहेर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेनी तो तिकडे जाईल. हा प्रोजेक्ट न झाल्याचं खूप मोठं नुकसान ठाण्याच्या रेल्वे प्रवाशांना भोगावं लागतं आहे. ते जर झालं असतं तर ठाणा स्टार्टिंग लोकल्स देखील वाढवता आल्या असत्या. आज सकाळच्या काळात काय होतं की जी ठाणा स्टार्टिंग फास्ट ट्रेन आहे ही कळवा कारशेडमधनं येते, कळव्यातली लोकं ऑलरेडी बसलेली असतात, त्यामुळे ठाणेकरांना बसायलाही मिळत नाही. हे जर एक्सटेंडेड ठाणा स्टेशन झालं असतं ते व्हायला पाहिजे होतं. म्हणजे मध्ये मी ठाणा स्टेशनला पावसाळ्यात गेलो होतो, छप्पर तुटलं आहे, पाऊस पडतो आहे, महिला बिचारा छत्र्या घेऊन उभ्या आहेत. आता मी काल परवा ऐकलं की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठाणा स्टेशनसाठी निधी दिला आहे. पण हे 10 वर्ष राजन विचारे देखील खासदार होते. आता नरेश मस्केंना 1च वर्ष झाले म्हणून त्यांना संपूर्ण दोष देणार नाही, पण शिवसेना NDAमध्ये सत्तेत होती. एक्सटेंडेड ठाणा स्टेशन इज द बिगेस्ट फेल्युअर ऑफ रेल्वेज फॉर ठाणा. ते जर झालं असतं तर ठाण्याच्या रेल्वे प्रवाशांना खूप दिलासा मिळाला असता. दुसरं जे प्रोजेक्ट टेक ऑफ झालं नाही, एलिव्हेटेड कळवा टू ऐरोली कॉरिडोर. ट्रान्स हार्बरनी तुम्ही पनवेलवरनं ठाण्याला येता, कल्याणच्या माणसाला जर वाशीला जायचं असेल तर त्याला ठाण्याला येऊन ट्रेन बदलावी लागते. आपण सकाळी बरेच वेळा बघता की अपोजिट साईडनी लोक उड्या मारतात आणि ट्रॅक म्हणजे प्लॅटफॉर्म 8-9 7-8 क्रॉस करून
9-10वरनं ट्रान्स हार्बर पकडतात. तर ते जे अलाइनमेंट होती की कल्याणवरनं माणूस निघाला तर कल्याण टू वाशी पनवेल ही जर लोकल सेवा सुरू झाली असती तर कल्याण डोंबिवलीच्या जनतेला खूप मोठा आधार झाला असता. कारण नव्या मुंबईमध्ये कल्याण डोंबिवलीची खूप लोक ही प्रवास करतात. ज्यांना ट्रेननी जायचं ते बिचारे म्हणजे आधीच कल्याण डोंबिवलीला सकाळी ट्रेनमध्ये चढता येत नाही. ते झाल्यानंतर तुम्ही ट्रान्स हार्बरला उलट्या बाजूनी उड्या मारून ट्रान्स हार्बरनी परत नोकरीवर जाता. ते जे अलाइनमेंट पूर्ण झालं नाही. हा दुसरा मेजर आहे. तिसरा मेजर हे की कल्याण स्टेशन हे फीडर स्टेशन आहे नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्टचं. मी खासदार असताना त्यावेळेला कल्याणला रेल्वे टर्मिनस झालं पाहिजे. ठाकुर्लीला जे पॉवर स्टेशन होतं कोल पॉवर स्टेशन ती जी जागा आहे इथे MMRDAनी मुंबई डिव्हिजनमधलं पहिलं ग्रीनफील्ड रेल्वे टर्मिनस बांधावं. तुमचा जो नाशिक हायवे टू डोंबिवली ब्रिज झाला आहे आता त्या ब्रिजची अलाइनमेंट त्या कल्याण टर्मिनसपर्यंत झाली असती म्हणजे ठाणा असेल भिवंडी असेल लांब पल्ल्याच्या गाड्या तिकडनं आपण सोडू शकतो. आणि कल्याणचं स्ट्रॅटेजिक महत्त्व असं आहे की ते व्हीवर बसलेलं आहे. एकीकडे संपूर्ण उत्तर भारताला कल्याण स्टेशन करतं आणि एकीकडे साऊथ ईस्ट म्हणजे संपूर्ण दक्षिण भारताला कल्याण करतं. आणि आज दुर्दैवाने कल्याण स्टेशन हे बॉटलनेक ह्याच्यासाठी झालं आहे की त्याच प्लॅटफॉर्मवर फास्ट मेल एक्सप्रेस येतात आणि लोकल येतात. अनेकदा लोकलला बंचिंग होतं. कल्याणला कसारा एंडला किंवा कर्जत एंडला थांबावं लागतं. प्लॅटफॉर्म नंबर 4, 5, 6, 7 ह्याच्यावर फास्ट ट्रेन येतात. म्हणजे मी प्लॅटफॉर्म सकट तुम्हाला पोल नंबरही आजही सांगू शकतो की 4, 5, 6, 7 7च्या पुढे प्लॅटफॉर्म नाही. आजही तिथे सेपरेशन जे व्हायला पाहिजे सबर्बन सेक्शन आणि मेल एक्सप्रेस हे कल्याणला नाही आहे. आता कुर्ल्यापर्यंत 5, 6 लाईन झाल्यामुळे LTTवरनं जी मेल एक्सप्रेस सुटते ही डेडिकेटेड लाईननी कल्याणपर्यंत जाते. पूर्वी ती म्हणजे 5-6ला यायची आणि मग समोरनं जर अप फास्ट असेल तर डाऊन मेल एक्सप्रेसला थांबायला लागायचं क्रॉसओव्हर व्हायला. आज ठाण्यात तो प्रॉब्लेम नाही. तो त्यावेळेला ट्रान्स हार्बरची ज्यावेळेला प्लॅटफॉर्म झाले त्यावेळेला प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि 8 जो ठाण्याचा झाला आहे तिकडनं मेल एक्सप्रेस तुमच्या कुर्ला टू LTT टू कल्याण ते सेक्शन तुमचं झालेलं आहे. कल्याणला पूर्ण त्यामुळे म्हणजे आपण बोलतो ना की जॅम होतं कल्याण स्टेशन सकाळी पीक अवर्सला. आणि सकाळी एक लोकल जर लेट झाली ना तर तिचा कॅस्केडिंग इफेक्ट संपूर्ण दिवसभर टाईम टेबलवर पडतो. कारण तीच शेवटी CSTMपर्यंत जाणारे अप म्हणून आणि तीच लोकल डाऊन म्हणून येणार आहे. चौथा माझ्या दृष्टिकोनातनं अपयश आहे की 15 डब्याच्या ज्या आम्ही 2014ला चालू करून गेलो कल्याणवरनं कल्याण टू CSTM 15 डबा कोचेस ही संख्या वाढली नाही. म्हणजे त्यावेळेला असं होतं की किमान अंबरनाथ बदलापूरपर्यंत 15 डब्याची सर्व्हिसेस चालू झाल्या पाहिजेत आणि इथे टिटवाळ्यापर्यंत. ते झालं नाही. तुमच्याकडे ऑप्शन आहे ट्रॅक तर वाढवू नाही शकत तुम्ही तर डब्यांची लेंथच वाढवू शकतो. 260 मीटर 12 कोचच्या रेकची लेंथ असते आणि सकाळी पीक टाईमला हार्डली एक सिग्नल टू एक सिग्नल ट्रेनच्या मागे ट्रेन असते. तर नंबर ऑफ कोचेस वाढवणं अल्टरनेटिव्ह आहे. त्या 15 डब्याच्या आपल्याकडे ठीक आहे AC लोकल आल्या नंबर ऑफ. दुसरं अंबरनाथचं स्पेसिफिक कारण सांगतो. अंबरनाथच्या खूप लोकल त्यांनी एक्सटेंड केल्या बदलापूरपर्यंत कारण बदलापूरला सायडिंगला जागा आहे. सकाळी अंबरनाथच्या लोकल्स कमी झाल्या. ठाण्याला देखील ठाणा लोकल सगळ्या कळवा कारशेडमधनं येतात. ठाणेकरांना बसायलाच मिळत. अनेक असे रेल्वेचे प्रश्न आहेत जे सोडू शकलं असतो ते मागच्या 10 वर्षामध्ये सुटले नाहीत. यांनी रेल्वे प्रवाशांना 100% त्याचा फटका बसतोय. तुमच्याशी संवाद साधताना असं आम्हाला जाणवते की तुम्ही रोज जणू काय रोज रेल्वे प्रवास करताय एवढा डिटेल तुमचा अभ्यास दिसतोय. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा असा आहे की एक काय असा होता की खासदार हा रेल्वे प्रवाशांचा प्रतिनिधी म्हणून आपण पाहायचो. रेल्वेचे अधिकाधिक प्रश्न खासदाराने मांडावेत ते मांडतायत असं एक चित्रही होतं. अगदी राम कापसे असतील, मायगींचा तर विषयच वेगळा होता म्हणा, परांजपे साहेब असतील मोठे तुमचे वडील. अलीकडच्या काळात ना खासदारांचा फोकस पण बदललेला दिसतोय. तो साधारणपणे काय म्हणतात पायाभूत सुविधांचे उड्डाणपुलांमध्ये अलीकडच्या काळांमध्ये खासदारांना अधिक रस असतो. मेट्रो प्रकल्पांमध्ये रस असतो. रेल्वेचे म्हणजे रोजच्या जगण्याचे जे काही मार्ग आहेत
त्याविषयी खासदार बोलतात, पण तेवढ्यात पोटतिडकीने सभागृहात तो विषय मांडताना किंवा बोलताना दिसत नाही. मी इन जनरल सगळ्यांचंच म्हणतोय, हा केवळ ठाणा आणि पण पायाभूत सुविधा म्हटल्यात, ब्रिजेस बांधायचं म्हटलात, कोस्टल रोड म्हटलात, यामध्ये खासदार खूप इन्व्हॉल्व झालेले दिसतात. तर तुम्हाला असं वाटतंय का की ठाणे, कल्याण किंवा या इतर भागातील MMR मधल्या खासदारांचा या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असं तुम्हाला वाटतं? तर असं आहे की शेवटी खासदारांनी इन्फ्रास्ट्रक्चरकडे बघितलं पाहिजे. त्याच्यात काय म्हणजे त्यांनी केवळ रेल्वेजच बघितलं पाहिजे असं नाही. त्याच्या मतदारसंघातील ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं होत असेल तर त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पण दुर्दैवाने आजच लोकसत्तेला ठाणे वृत्तांताला बातमी आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ज्याची गरज आहे का, ते तुम्ही 5-6 प्रोजेक्ट जसं पोखरण ग्लॅडी अल्वारिसच्या एंडला तो आता टनेल बनतं आहे बोरिवलीपर्यंत, त्याची गरज आहे का? तर माझं वैयक्तिकमध्ये त्याची गरजच नव्हती. त्यांनी तुम्ही पोखरण रोड 1, 2 ग्लॅडी अल्वारिस म्हणजे उद्या मुलुंड भांडूपचा माणूस पण ठाण्यात येणार बोरिवलीला जायला. इंटरनल मेट्रो ठाण्याला गरज आहे का? तर अजिबात नाही. जी ऑलरेडी मेट्रोची लाईन आहे ती कंप्लिशन झालेली नाही. आणि तुम्हाला सावरकर नगरवरनं जे कॅडबरी जंक्शनला यायचं तर 2 किलोमीटर आहे. आतमध्ये तुम्हाला मेट्रो कशाला पाहिजे? हा, गरज कशाची आहे? जो फ्रीवे आहे तो ठाण्यापर्यंत आला पाहिजे का? तो ठाण्यापर्यंत येऊन बाहेरच्या बाहेर नाशिकला गेला पाहिजे, त्या प्रोजेक्टची गरज आहे. पण जो बोरिवलीचा बोगदा नॅशनल पार्कमधनं बनतोय त्याची गरज आहे का? तर मला वाटत नाही त्याची गरज आहे. कोस्टल रोडची गरज आहे का? आहे. बाहेरच्या बाहेर ठाण्याच्या ट्रॅफिक निघून जाईल. इंटरनल मेट्रो का DPR बनवला 12,000 कोटीचा? म्हणजे ठाणेकर म्हणून मलाच प्रश्नचिन्ह आहे की इंटरनल मेट्रोची ठाण्याला खरंच गरज आहे का? असे काही प्रोजेक्ट्स आहेत की जे ठाणेकरांवर लादले जात आहेत. तुम्ही घोडबंदर रोडचा सर्व्हिस रोड मिटवून टाकला, त्या सोसायटी डायरेक्ट हायवेजवर आलेल्या आहेत. ज्या प्रकारचं ह्या प्रोजेक्ट्समुळे प्रदूषण वाढलेलं आहे, म्हणजे AQI जी ठाण्याची पोल्युशनची वाढलेली आहे ही धोकादायक आहे. ज्या पद्धतीने RMC प्लांट्स अफाट आलेले आहेत, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी या प्रोजेक्टची चालू आहे. एकंदरीतच ठाणेकर हा ट्रॅफिकमुळे तर म्हणजे मला कधी कधी वाटतं की कॅडबरीला तुम्ही माझीवडा फ्री करण्यासाठी ते हाईट बॅरियर लावून ते सगळे ट्रक कॅडबरीला येतात आणि U-टर्न मारून जातात. पूर्ण तुम्ही रात्रीच्या वेळी गेलात तर कॅडबरीचं जंक्शन जॅम असतं, कारण हे मल्टी ॲक्सल हेवी ट्रॅफिक सगळा येतो, तो असा U-टर्न मारतो आणि ज्युपिटरवरनं मग तसा घोडबंदरला जातो नाशिक नालेला. म्हणजे हे असे काही ट्रॅफिकमधले पण चेंजेस केलेत. म्हणजे मी मध्ये पूर्वी डॉक्टर राठोड होते DCP, आता शिरसाट साहेब आहेत. मी विचारलं की ह्याच्या मागचं लॉजिक काय ट्रॅफिक डिपार्टमेंटचं? दे हॅड नो आन्सर्स. ट्रॅफिक मॅनेजमेंट अत्यंत म्हणजे पुअर आहे ठाण्यामधली. मला याला जोडूनच प्रश्न आहे की जसं प्रकल्पांचा भडीमार मारला जातोय, गरज नसलेले प्रकल्प, म्हणजे जसं आता कोपरीचा ब्रिज होता की तुमची वाहतूक कोंडी होत होती, बॉटलनेक होती, ती सोडवण्यासाठी रोड रुंद केला गेला, तो ब्रिज बनवला गेला. पण आता त्याच्यावरच फ्रीवेचा परत ब्रिज येतोय, मेट्रोचं काम चालू आहे. म्हणजे एक प्रकल्प संपत नाही तर दुसरा प्रकल्प येतोय आणि त्याच्याने होणारी धूळ, वाहतूक कोंडी या सगळ्याने ठाणेकर त्रस्त आहेत. तर या सगळ्याला नेमके जबाबदार कोण आणि तुमची त्याच्याविषयी भूमिका काय आहे? नाही, असं आहे ना की शेवटी हे निर्णय मला एक जोडूनच प्रश्न आहे की हे प्रकल्प, या प्रकल्पाच्या काय म्हणतात, प्रकल्पाच्या ओझ्याखाली ठाणेकर एवढा पिचला जातोय रोज, तर हे काय आहे नेमकं? काय एवढे प्रकल्प? आणि म्हणजे तुम्हीच म्हणालात की अनेक प्रकल्पांची आवश्यकताच नव्हती, तर हे कसं, म्हणजे या गर्तेत सापडलाय का ठाणेकर? आणि तो शिवसेनेने त्याला त्या काय म्हणा विशियस सर्कलमध्ये अडकवून ठेवलेला आहे का? असं आहे की शेवटी नेतृत्वाची जबाबदारी आहे की आपण जे शहराला देतो, जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स दिले, हे वेळेत एक तर पहिले पूर्ण करायला पाहिजे होते. ते पूर्ण न होता तुम्ही एका प्रकल्पाच्या मागे एक शहरावर लादताय. बरं, ते लादत असताना त्याची खरंच आवश्यकता होती का? हा देखील तुम्ही, कारण ज्यावेळेला त्या बोरिवली टनेलचा तिथल्या सोसायटीजने आंदोलन केलं होतं ना, तिथे जाऊन तिथल्या सोसायटीत समोर खासदार नरेश मस्केनं जावं लागलं. एकीकडे आपण पर्यावरण विषयक धोरण असलं पाहिजे म्हणायचं
आणि एकीकडे ठाण्यामधल्या कुठल्याही बिल्डरसाठी कितीही झाडं तोडली जातात, हे वास्तव आहे. म्हणजे आज मी लोकसत्तेचं संपादकीय वाचत होतो. हरवली आणि ते जे अरवली हिल्सचं त्यांनी सुंदर गिरीश कुबेर साहेबांनी लिहिलेलं आहे की सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आलेला आहे की 100 मीटर्स असेल अँड अबाऊ तरच तो अरवली रेंजचा डोंगर समजला जावा. त्याच्यापेक्षा कमी जर त्याची हाईट असेल तर तो हिल रेंजमध्ये पकडू नये. तिथे मायनिंगला रेट्रोस्पेक्टिव्ह यांनी सुप्रीम कोर्टने परवानगी दिली. हे भविष्यासाठी घातक आहे. त्याच्यामध्ये अनेक म्हणजे विषय जे आहेत की त्यांनी त्याच्यामध्ये नाशिकची 1800 झाडं तपोवनातली त्याचा उल्लेख आहे. ठाण्याचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये आहे की विकासाच्या नावाखालती किती झाडं ठाण्यामध्ये रातोरात तोडली जातात. हा सगळा विषय राजकीय नेतृत्वाला याचा विचार करून इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स राबवताना त्याला प्रायोरिटी असली पाहिजे. आधी हाती घेतलेले प्रोजेक्ट्स पूर्ण झालेले पाहिजेत. ठाण्यामध्ये दुर्दैवाने सायमल्टेनियसली एवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत की संपूर्ण जसं जयेश सामंतजी बोलले ठाणेकर याच्या खालती पिचला गेलेला आहे आणि सामान्य ठाणेकराचा विचार होतो की नाही हा माझ्यासारखा म्हणजे राजकीय माझी भूमिका सोडून द्या, पण एक ठाणेकर म्हणून ज्याचा जन्म ठाण्यामध्ये झाला म्हणजे त्यावेळेचं असलेलं नौपाडा, त्यावेळेचं असलेलं जुनं ठाणं आणि आताचं म्हणजे घोडबंदर रोडला मानपाड्याच्या पुढे जायचं रात्री 9 नंतर तर भीती वाटते की ट्रॅफिक जॅममध्ये अडकू का. हे जे बदलतं ठाणं आहे हे ठाण्याचं चित्र काही योग्य नाही. हे तुम्ही आरवलीचा आपण उल्लेख केला, येऊरचं काय होतंय त्याविषयी जरा बोलाल का? म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क, संजय नॅशनल गांधी पार्कमध्ये जो टनेल चाललेला आहे त्यांनी मी जसं बोललो ना की मुलुंड भांडूपचा माणूस पण ठाण्यात येणार ना. तो पवई मार्गे बोरिवलीला जाणारच नाही, तो इथे येईल आणि ह्या टनेलनी जाईल. म्हणजे तुम्ही पोखरण रोड 2वरचा ऑलरेडी पोखरण रोड 2वर एवढी गृहसंकुलांची बांधकामं चालू आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही ठाण्यात असलेली वाहनांची संख्या रोज वाढते. ठाणा RTOला जर आपण डेटा घेतला की रोज दर सणासुदीला किती रजिस्ट्रेशन होतात, पूर्ण तुम्ही बाहेरचं ट्रॅफिक ठाण्यात आणताय. नवी मुंबईचा माणूस, ऐरोलीचा माणूस जो पवई मार्गे बोरिवलीला गेला असता तो पण येणार इथे. तो मुलुंड ऐरोली ब्रिजनी जो पवईला जाऊन बोरिवलीला गेला असता तो पण ठाण्यातच येणार. म्हणजे तुम्ही ठाण्यामध्ये किती वाहनांची संख्या वाढवणार आहात भविष्यामध्ये आणि टाईम किती वाचणार आहे तिथे जाईस्तोवर बोरिवलीला. माझा असा एक प्रश्न, तुम्ही मगाशी म्हणालात की ठाण्यात ही प्रकल्पासाठी वृक्षांची तोड केली जाते आणि बिल्डरांसाठी ते प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. तर मुळात हे जे सगळं होतं आहे, प्रदूषण वाढतं तुम्ही सांगताय आणि आपण लोकांना आरोग्याचा एक धोका निर्माण झाला आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता आणि हे सगळं काय चाललेलं आहे? मुंबई उच्च न्यायालयाने स्ट्रिक्चर्स पास केले ना BMC कमिशनर समोर. केवढी मोठी बातमी होती. एक तर त्यांना म्हणजे कोर्टाने सुनवून समोर उभं राहायला सांगितलं आणि प्रदूषणासाठी काय BMC ॲक्शन घेते हा प्लॅन सादर करा हायकोर्टाला सांगितलं. तीच परिस्थिती ठाण्याबाबतची एक दिवशी येणार आहे. ठाण्यामध्ये तुम्ही जर AQI चेक केलं हे नक्की नॉर्म्सपेक्षा जास्त असेल. आपण जेव्हा ठाण्यात जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होतात तेव्हा सातत्याने महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविषयी किंवा महापालिकेतला जो गैरकारभार चालतो त्याच्याविषयी आवाज उठवत होतात. आणि कालांतराने आता इतके सारे ठाणेकरांचे प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहे, वाहतूक कोंडी आहे. साधारणतः 1.5-2 वर्षापासून हे प्रश्न उपस्थित करताना विरोधी पक्ष किंवा काही सामाजिक कार्यकर्ते असतील हे फारसे ॲग्रेसिव्ह दिसत नाहीत. तर नेमकं काय वाटतं तुम्हाला त्याची? मला जोडून एक प्रश्न असा आहे की आता होत आहे कसं बघा, केळकर साहेब असं म्हणाले होते ठाण्याचे आमदार की ठाणे ही राज्यातल्या सर्वात भ्रष्ट महापालिकांमधली एक महापालिका आहे. आज केळकर साहेबांनाच युतीच्या बोलणीसाठी बसावं लागतं. आज तुम्हालाही कदाचित बसावं लागलं असतं. तर ही जी विरोधकांची नावं एक जी स्पेस असते तर तीच हिरावून घेतली जाते का, हा माझा दुसरा प्रश्न. आणि निलेशनी जो मूळ प्रश्न विचारला त्यावर आपलं उत्तर अपेक्षित आहे की ठाणे महापालिकेची काय अवस्था आहे जरा आम्हाला सांगा, समजावून. तुम्ही अभ्यासू आहात, तुमचं बर्ड आय राहिलेलं आहे ठाणे महापालिकेवर आणि इथे उपायुक्त पकडला जातो पैसे घेताना. असं म्हणतात की इथे पगार द्यायला पैसे नाहीत या महापालिकेकडे. कामांच्या अकाउंटेबिलिटीचा मुद्दा आहेच. तुम्ही कसं बघता ठाणे महापालिकेकडे?
असं आहे की ठाणे महानगरपालिकेचं ॲन्युअल बजेट हे 5,300 का 5,900 कोटीचं आहे. पण 1,000 कोटीचं लोन घ्यायची वेळ ज्यावेळेला महापालिकेवर येते त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आर्थिक घडी विस्कटलेली आहे हे सिद्ध होतं. दुर्दैवाने 2022 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे महासभाच अस्तित्वामध्ये नव्हती. त्यामुळे आयुक्तच हाच प्रशासक आणि हम करे सो कायदा अशा प्रकारची प्रवृत्ती ही सनदी अधिकाऱ्यांमध्ये आलेली आहे. महापालिकेची निवडणूक ज्या वेळेला होते त्यावेळेला महासभा असते. आयुक्त हा महासभेला अकाउंटेबल असतो, आन्सरेबल असतो जनतेचे, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत. नगरसेवक हे जनतेने निवडून दिलेले असतात, ज्याला आयुक्त हा अकाउंटेबल असतो. आता तुम्ही आयुक्तांना भेटा नाही भेटा, त्यांना जो अजेंडा राबवायचा ते राबवतात. त्यामुळे जो बॅलन्स लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी लोकशाहीमध्ये असला पाहिजे हाच कुठेतरी बिघडला आहे. आणि नोकरशाही आम्ही करू तोच कायदा अशा पद्धतीने मागच्या 3 वर्षाची ठाणेच नाही सर्व महापालिकांमध्ये तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून निवडणुका सरकारने लवकर घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसी आरक्षणाचा विषय होता. आता निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळेला हे लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यावेळेला राष्ट्रवादी म्हणून आमची भूमिका, जर काही चुकीच्या गोष्टी त्या महासभेच्या माध्यमातून होत असतील तर त्याला रोखण्याचं काम एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आम्ही नक्की करू. अनेक वेळेला आवाज उठवून देखील आयुक्त ढिम्म हलत नाही, कारण आयुक्ताला माहिती आहे मीच प्रशासक आहे, मीच फाईल प्रपोज करायचे. म्हणजे ठाणे महानगरपालिकेला लागलेला न पुसून जाणारा ब्लॅक स्पॉट आहे की तुमचा उपायुक्त महापालिकेमध्ये पैसे घेताना भ्रष्टाचाराचा पकडला जातो. ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी ढासळलेली व्यवस्था आहे त्याचं उत्तम प्रतीक आहे. म्हणजे मला नेहमी बोलतात लोक की तू आंदोलनवादी आहेस, सिस्टीमच्या विरुद्ध लढत असतोस. पण ठाणे महानगरपालिकेमध्ये जर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व्हायला तुम्ही डिग्री होल्डर पाहिजे तर डिप्लोमा होल्डर तिथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. तुम्ही MPSC केला असाल तर उपायुक्त झाले पाहिजेत. अशा प्रकारचे अधिकारी जेव्हा पॉलिटिकल पेट्रनेजमुळे, मी अगदी स्पष्टपणे बोलते, राजकीय वरदहस्तामुळे ज्याची पात्रता नाही असे अधिकारी त्या पदावर बसवले जातात त्यावेळेला त्या शहराची अधोगती सुरू होते. म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ह्याच्यासाठी स्वागत आणि अभिनंदन केलं की प्रत्येक महापालिकेमध्ये त्यांनी डायरेक्ट IAS ऑफिसर पाठवला. नाहीतर ठाण्यामध्ये कल्याण असेल, मीरा भाईंदर असेल, उल्हासनगर असेल, प्रमोटी IAS होते जे व्यवस्थेमधनं खालपासून आलेले असतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी याच्यासाठी की महापालिकेचा कारभार हा डायरेक्ट IASनी सांभाळला पाहिजे. ह्या प्रकारचा आमूलाग्र बदल ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आला. ती व्यवस्था महासभा ज्या वेळेला अस्तित्वात येतील त्यावेळेला त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी त्या आयुक्तांची देखील येईल. शिंदे मुख्यमंत्री असतानाही ठाणे महापालिकेची अधोगती झाली असं तुम्हाला वाटतं का? मुळात ती होतच होती असं तुम्हाला वाटतं का? आणि हा जो 2.5-3 वर्षाचा कार्यकाळ आहे तर त्यात ते डिटोरिएशन अजून वेगाने झालं असं तुम्हाला नाही? असं नाही की 22 नंतर अंकुशच नव्हता ना आयुक्तांवर. मार्च 2022ला कार्यकाळ संपला महासभेचा, त्याच्यानंतर 4थं वर्ष होईल या मार्चमध्ये. कुठल्याच लोकप्रतिनिधीचा, म्हणजे उद्या राष्ट्रवादीचे नगरसेवक असले, भारतीय जनता पार्टीचे असले किंवा शिवसेनेचे असले, यांना जर प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करायचा आहे तर तो प्लॅटफॉर्मच अवेलेबल नव्हता. तो अवेलेबल झाल्यानंतर म्हणून मी सांगितलं ना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका ही जबाबदार पक्ष म्हणून असेल की जर काही चुकीच्या गोष्टी शहरामध्ये घडत असतील तर आम्ही महायुतीचा भाग हा राज्यात असलो
तरी स्थानिक पातळीवर त्या त्या चुकीच्या गोष्टींचा विरोध हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. सर, ठाणे शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, तर आता तसा चेहरा आहे का शहरात? नाही, 100% गडकरी रंगायतन खूप चांगलं बनवलं त्यांनी. फक्त माझा आक्षेप होता की 74 साली जे उद्घाटन भूमिपूजन झालं आणि उद्घाटन झालं त्या मेन नेमप्लेटच्या साईडला कोपऱ्यात, म्हणजे ठाण्याचा इतिहासच पुसण्याचं काम हे आयुक्तांनी केलेलं आहे की ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आपण घेतो, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्यांनी भूमिपूजन केलेला फलक, उद्घाटन केलेला फलक हा मेन व्हिजिबल एरियातनं कोपऱ्यात कुठेतरी नेला, हे त्यातलं दुःख आहे. गडकरी रंगायतन खूप चांगलं त्यांनी बनवलेलं आहे. घाणेकर देखील चांगल्या पद्धतीनं त्याचं रेनोव्हेशन होतं आहे. दादोजी कोंडदेवमध्ये बदल केले. ठाणे ही सांस्कृतिक शहर आहे, पण ते अधिक चांगल्या पद्धतीने जोपासण्याची जबाबदारी ही प्रत्येक राजकीय पक्षाची. सर, सांस्कृतिक शहर आहे म्हणतात, पण गुन्हेगारी देखील वाढत चाललेली आहे. अनेक पक्षामध्ये गुन्हेगार तुम्हाला पाहायला मिळतात, तर त्याविषयी काय म्हणतात? लोक अलीकडच्या काळात पोलीस आयुक्तांच्या दालनाबाहेर कार्यालयाबाहेर काही गुंडांचे फलक हे अलीकडच्या काळातच ठाणेकरांना पाहायला मिळाले. तर हे काय आहे नेमकं? असं आहे ना की राजकीय पक्ष हे शेवटी समाजाचं एक प्रतिबिंब आहे. समाजाची ज्या व्यवस्थेमध्ये समाज चाललेला आहे, शेवटी लोकप्रतिनिधी देखील त्या समाजातूनच येते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाची ही जबाबदारी आहे की अशा प्रवृत्तींना राजकीय वरदहस्त न देता त्यांना लांब ठेवणं. दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्ष, म्हणजे मी काय म्हणणार नाही की राष्ट्रवादी त्याच्यापासून वेगळी आहे, सर्वच राजकीय पक्षांमध्ये अलीकडच्या काळामध्ये अशा प्रवृत्ती बळकावल्याच्या दिसतात. हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. मी परत एकदा राजकारणावर येतो. थोडासा माझा नवी मुंबई बेस्ड प्रश्न आहे. तो म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की शिंदेंची शिवसेना लिबरल नाही राहिली, तर गणेश नाईकांनी थोडं लिबरल तुमच्याविषयी राहायला हवं होतं का? मुळात ते राष्ट्रवादीचे आहेत, अजितदादांवर त्यांचे चांगले संबंध आहेत, तर तिथे जागा वाटपामध्ये, नवी मुंबईतल्या जागा वाटपामध्ये थोडा विचार करायला हवा होता का त्यांनी तुमचा? म्हणजे नक्कीच आम्ही ज्यावेळेला मी स्वतः माजी खासदार संजीव नाईक यांना भेटलो, कारण त्यांना भारतीय जनता पार्टीने नवी मुंबई महापालिकेचं निवडणूक प्रमुख बनवलं, त्यावेळेला माझी हीच भूमिका होती की आम्ही संख्येने खूप कमी आहोत, काहीतरी जागा तुम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी द्याव्यात, अशा प्रकारची भूमिका मी त्यांच्याकडे मांडली. बघूया आता 30 तारखेपर्यंत ते लिबरल आहेत की नाही हे कळेल. अजून एक माझा प्रश्न, ठाण्यात तुम्ही वेगळे वेगळे लढताय हे आता जवळपास स्पष्ट होत आलेलं आहे आणि कदाचित असं दिसेल की शिंदेंची शिवसेना आणि तुम्हाला अलीकडे आवडू लागलेली भाजपा असे एकत्र असतील. इथे थेट तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहात. तुम्ही ठाणेकरांना मला अशी पहिली 3 आश्वासनं सांगा जी ठाणेकरांना तुम्ही द्याल की आम्ही निवडणूक तुम्हाला सामोरे जातोय आणि हे आमचा अजेंडा पॉईंट आहेत. आणि 3 असेही पॉईंट सांगा जे विरोधक, म्हणजे तुमचे आता होऊ घातलेले विरोधक जे राज्यात तुमचे मित्र आहेत त्यांच्याविषयी जे आक्षेप नोंदवणारे असतील. असं आहे की शिवसेना देखील माझी आवडती आहे आणि भारतीय जनता पार्टी देखील माझी आवडती आहे, पण काही मुद्द्यांवर त्यांच्याशी राजकीय मतभेद हे नक्की आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की सर्वात म्हणजे ह्या शहराला स्वतःचं धरण नाही. आपली पाणी व्यवस्थेसाठी आपण मुंबई महापालिका आणि MIDCवर संपूर्णपणे अवलंबून असतो. ठाणे महानगरपालिकेसाठी स्वतंत्र पाणी योजना हे स्वतःचं स्तोत्र असलं पाहिजे, ही आमची प्राथमिकता आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरातनं जो कचरा रोज निर्मित होतो याच्या सायंटिफिक विल्हेवाट लावण्याचा आपल्याकडे कुठलाही प्रबंध नाही. म्हणजे आपल्याकडे आजही मॅन्युअल पद्धतीने घंटागाडी येतात, त्या वागळेला घेऊन जातात, नंतर ते दिव्याला डम्पिंगला जातो. एवढ्या वर्षामध्ये आपण पाणी, कचरा ह्या सुविधा ठाणेकरांना चांगल्या देऊ शकलो नाही. हे चित्र बदलण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यानंतर TMT जी सार्वजनिक व्यवस्था आहे, वाहतूक व्यवस्था, परिवहन सेवा ही सक्षम करणं. कळवा हॉस्पिटलप्रमाणे बाकी प्रभागांमध्ये देखील प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा तिथे हॉस्पिटल्स
ही सार्वजनिक स्वरूपाची असली पाहिजेत, ही प्राथमिकता आहे. ह्या मूलभूत प्रश्नांवर देखील आज म्हणजे 1986ला ठाणे महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली, त्यानंतर 92ला झाली, 97ला झाली, 2002ला झाली, 7, 12, 17 आणि आता ह्या मूलभूत प्रश्नांवर आजही फोकस करण्याची गरज आहे. माझा परत एक राजकीय प्रश्न, कारण मला तुमची वक्तव्य मी परत परत आठवतोय आणि त्यात मला एक इंटरेस्टिंग वक्तव्य असं जाणवलं की शिवसेनेला मित्र नकोय तिकडे आणि शत्रू तर नकोच, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्यात भाजप पण नकोय का? की त्यांची जी तगमग दिसते कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईमध्ये भाजपासोबत जाण्याची, तर ही शिंदेंच्या राजकारणाची पुढच्या काळातली अपरिहार्यता आपल्याला वाटते का? म्हणजे त्यांना सतत भाजपाचा टेकू लागेल असं वाटतंय का? आणि तो टेकू घेताना ठाण्यात मात्र भाजपाला फारशी जागा द्यायची नाही असं काहीतरी दिसतंय का तुम्हाला? असं आहे की जे काही सध्या राजकीय चित्र दिसतं त्याच्यामध्ये मुंबई महापालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, हे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होईल अशाच प्रकारचं चित्र आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये चर्चा चालू आहे, उल्हासनगरमध्ये त्यांची चर्चा चालू आहे, नव्या मुंबईमध्ये चर्चा चालू आहे, वसई विरारला चालू आहे, मीरा भाईंदरला चालू आहे. दोन्ही राजकीय पक्ष किती एकमेकाला समजून घेत आहेत, कशा प्रकारे संवाद करत आहेत, हे शेवटी त्या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वावर अवलंबून. राष्ट्रवादी म्हणून आमची भूमिका ठाणे जिल्ह्यामध्ये हीच राहिलेली आहे की तुमच्या दोन्ही पक्षांबरोबर राष्ट्रवादीला देखील आपण सामावून घेतलं पाहिजे. आमची ताकद जी आहे, ज्या मर्यादा आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्या पद्धतीने आमच्याशी संवाद साधून आम्हाला देखील समाविष्ट केलं असतं तर ते अधिक आनंदित आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं राजकीयदृष्ट्या एक पोषक वातावरण महायुती म्हणून राहिलं असतं. पण शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असतं की आपणच वाढलं पाहिजे. राजकारणामध्ये दोन पद्धती आहेत, एक तर आपली लाईन एवढी मोठी करा की विरोधक छोटे होतील, किंवा दुसऱ्याची लाईनच मिटवा. तर दुसऱ्याची लाईन न मिटवता आपली लाईन मोठी करा आणि छोट्या लाईन ज्याची आहे त्यालाही सामावून घ्या. असा जर सर्वसमावेशक आणि लिबरल हा शब्द मी कायम वापरत आलो, ते मोठं मन इथे महासत्ता आणि महायुती जे समजतात ह्या नेतृत्वाने ठेवलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये चांगली परिस्थिती. माझा मूळ प्रश्न परत तोच आहे. एक राजकीय निरीक्षक म्हणून मी आपल्याला विचारतो, तुम्ही अर्थातच नेते आहातच, की शिंदे भाजपसोबत जाणं महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यात ही शिंदेची अपरिहार्यता आहे, तुम्हाला काय? नाही, असं आहे ना की मागच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त निवडून. आज जर महापालिका वाईज आपण विश्लेषण केलं तर मीरा भाईंदरमध्ये 95 पैकी 61 हे 2017ला कमळ चिन्हावर निवडून आले. ठाण्यामध्ये 67 हे शिवसेनेवर आले, इथे शिवसेना मोठा पक्ष. नव्या मुंबईला 10 वर्षापूर्वी निवडणूक झाली 2015ला, त्यावेळेला राष्ट्रवादी चिन्हावर नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आली, जी कालांतराने सर्वच भारतीय जनता पक्षामध्ये गेली. कल्याण डोंबिवलीला काटेकी टक्कर राहिली. उल्हासनगरला शिवसेना मोठा पक्ष राहिला, भारतीय जनता पक्ष त्यांच्या खालोखाल राहिला. भिवंडीमध्ये शिवसेनेचा महापौर बसला, भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध तिथे काँग्रेसला देखील शिवसेनेने त्या काळी बरोबर घेतलं आणि महापौर बसवला. पण आता गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी काही ठिकाणी त्यांच्यापेक्षा ताकदीने वाढलेली आहे, काही ठिकाणी मागे होती ती बरोबर आलेली आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागते, ही राजकीय परिस्थिती आहे. माझा एक वेगळा प्रश्न आहे की मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि ठाकरे बंधू एकत्र आले, मराठी माणूस वगैरे या मुद्द्यावरती आता चर्चा सुरू झाली. तर त्याचा परिणाम मुंबई वगळता ठाणे किंवा या भागांमध्ये किंवा मुंबईत काय होऊ शकतो राजकीय परिस्थिती? असं आहे की शेवटी शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेब, मनसेचे पक्षप्रमुख म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे साहेब यांनी शिवसेना
आणि मनसे यांच्या युतीचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी राजकीयदृष्ट्या कुठल्याही पक्षाला कमी न लेखता त्याचा परिणाम हा 100% होईल. कुठल्याही राजकीय पक्षांनी हे बोलणं की त्यांच्या एकत्रितपणे येण्याचा परिणाम होणार नाही, हे तितकंसं काही बोलणं योग्य नाही. धन्यवाद फडणवीस साहेब. मला असं वाटतं या साधारणपणे जवळपास आपण तासभर आनंदजींसोबत चर्चा करत होतो आणि ठाणेच नव्हे तर MMR, महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांची होणारी पुढची काळातली वाटचाल, ठाण्यातली सामाजिक स्थिती, साधारणपणे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा जो रेटा आहे तो, सर्वात महत्त्वाचा म्हणजे या सगळ्या परिसरातला रेल्वेचा प्रश्न, याचं अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केलंच. शिवाय मित्राशी मित्रासारखं वागावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मला असं वाटतं आपण खूपच सखोल चर्चा त्यांच्यासोबत केली. मी लोकसत्ता परिवारातर्फे आपण आम्हाला वेळ दिलात आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे खूप साध्या प्रश्नांची टोकदार उत्तरं आपण दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. मी आमची सहकारी पूर्वा भालेकरला विनंती करतो की आनंदजींचा आमच्यातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करा. थँक्यू.